मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये शिंदे सरकारकडून क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्यात आलेली आहे। 2021 मध्ये खरं तर सर्वोच्च न्यायालयानेच मराठा आरक्षण हे रद्द ठरवलेलं होतं। त्यानंतर आता 2023 मध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा हा तापल्यानंतर म्हणजे मनोज जनांगे पाटील यांनी आरक्षणाची मागणी लावून धरलेली आहे। त्यासाठी ते आमरण उपोषण सुद्धा त्यांनी दोनदा केलेलं आहे। हे सगळे मुद्दे पुन्हा एकदा तापल्यानंतर महाराष्ट्र सरकारकडून क्युरेटिव्ह पिटिशन ही सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली। पण ही क्युरेटिव्ह पिटिशन म्हणजे नेमकं असतं तरी काय, त्याचे नियम नेमके काय असतात, ती खरोखर अशा पद्धतीने सुनावणीसाठी घेतली जाऊ शकते का सहजासहजी, की ती फेटाळली जाऊ शकते, त्याच्या संदर्भातले नियम नेमके काय आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया। नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक। सगळ्यात पहिले थोडक्यात मराठा आरक्षणाचं स्टेटस समजून घेऊ आणि मग त्याच्यानंतर आपल्याला समजेल की क्युरेटिव्ह पिटिशन का दाखल करण्यात आलेली आहे। 5 मे 2021 ला सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केलेलं आहे। पण त्याआधी आपल्याला थोडं फडणवीस सरकारमध्ये जायला हवं, ज्यावेळेला हे मराठा आरक्षण देण्यात आलेलं होतं। हायकोर्टात ते टिकलेलं होतं, नोकऱ्यांमध्ये आणि अर्थात शिक्षणामध्ये सुद्धा हे आरक्षण देण्यात आलेलं होतं। हायकोर्टात टिकलं, पण सुप्रीम कोर्टात मात्र 2021 मध्ये हे आरक्षण रद्द ठरवण्यात आलं आणि त्याच्यासाठी 3 कारणं देण्यात आली। पहिलं कारण होतं ते म्हणजे की 50% मर्यादा ही मराठा आरक्षण दिल्यामुळे ओलांडली जाते, कारण मराठा आरक्षण हे 12 आणि 13% देण्यात आलेलं होतं शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये। तर त्याच्यामुळे 50% जी मर्यादा आहे, जी इंदिरा साहानी खटल्याच्या वेळेला सुप्रीम कोर्टाने घालून दिलेली होती, ती ओलांडली जाते आणि तेच आपल्या संविधानाला अपेक्षित आहे असं सुद्धा सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे। अर्थात 50% मर्यादा ही जर ओलांडायची असेल तर त्याच्यासाठी अपवादात्मक परिस्थिती आहे हे राज्य सरकारला किंवा याचिकाकर्त्यांना बेसिकली सिद्ध करावं लागतं। अशी ही कुठली तरी अपवादात्मक परिस्थिती ते मराठा आरक्षणाच्या संदर्भात आहे हे राज्य सरकार सुद्धा सिद्ध करू शकलेलं नाहीये। म्हणजे गायकवाड आयोगाचा जो अहवाल होता त्याच्यातनं हे सिद्ध होत नाहीये असं सुद्धा सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं होतं। सोबतच दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे की 102व्या घटना दुरुस्तीचा, ज्याच्यामार्फत सुप्रीम कोर्टाचं असं म्हणणं होतं की एखादा समाज हा सामाजिक दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे हे राज्य सरकार ठरवू शकत नाही, हा सुद्धा त्याच्यातला एक मुद्दा होता। आणि ही सगळी कारणं लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण 2021 मध्येच रद्द केलं। त्याच्यानंतर सरकारकडनं, महाराष्ट्र सरकारकडनं पुनर्विचार याचिका जी आहे ती सुद्धा दाखल करण्यात आलेली होती। ती सुद्धा याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आणि त्याच्यानंतर आता ही क्युरेटिव्ह पिटिशन जी आहे, म्हणजे क्युरेटिव्ह याचिका जी आहे, ही सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र सरकारकडनंच दाखल करण्यात आलेली आहे। मग आताच हे समजून घेणं गरजेचं आहे की क्युरेटिव्ह पिटिशन नेमकं असते तरी काय। कोर्टात करण्यात आलेली पुनर्विचार याचिका निकाली निघाल्यावर मग क्युरेटिव्ह पिटिशन जी आहे ती दाखल करता येते। बेसिकली कोर्टात याचिका एकदा गेली की एकतर कोर्ट ती फेटाळून लावतं किंवा निकाली काढतं। आता कोर्टाने दिलेला निकाल हा विरोधात लागलेला असेल तर याचिकाकर्ते पुनर्विचार याचिका दाखल करतात। म्हणजे तुम्ही दिलेल्या निकालाचा कोर्टाला सांगतात की पुन्हा एकदा विचार करा। तिथे सुद्धा पुन्हा विरोधात निकाल लागला आणि मांडण्यासाठी काही वेगळे मुद्दे असतील तर क्युरेटिव्ह पिटिशनच्या मार्फत ते मांडले जातात। एकाच याचिकेवर कोर्टाकडे दाद मागण्याचा हा एक शेवटचा पर्याय आहे। एक प्रकारे मिसकॅरेज ऑफ जस्टिस होऊ नये, याचिकाकर्त्यांच्या विरोधात निकाल लागला तरी त्यांच्याकडे दाद मागायला पर्याय खुला राहावा, हा याच्यासाठी ही क्युरेटिव्ह पिटिशनची सोय करण्यात आलेली आहे। क्युरेटिव्ह याचिकेवरची सुनावणी ही सहसा न्यायमूर्तींच्या चेंबरमध्ये होत असते। मात्र एखाद्या केसमध्ये ओपन कोर्टमध्ये सुनावणीची मागणी करण्यात आली तर तोही पर्याय असतो। न्यायमूर्तींच्या निर्णयावर या गोष्टी अवलंबून असतात। क्युरेटिव्ह याचिका सुनावणीसाठी घ्यायची की फेटाळायची याबाबत नियम हे रूपा अशोक हुर्रा वर्सेस अशोक हुर्रा अँड अनदर 2002 या घटस्फोटाच्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत। क्युरेटिव्ह याचिका ही तेव्हाच सुनावणीसाठी घेतली जाते जेव्हा याचिकाकर्ते कोर्टाला हे पटवून देऊ शकतील की नैसर्गिक न्यायाचं उल्लंघन झालेलं आहे। यासोबतच इतर सुद्धा काही नियम आहेत। सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह याचिकेबाबत असंही सांगितलेलं आहे की क्वचित प्रसंगीच क्युरेटिव्ह याचिका कोर्टाने स्वीकाराव्या आणि न्यायमूर्तींनी त्या सावधगिरीने हाताळाव्यात। त्यामुळेच क्युरेटिव्ह याचिकेत याचिकाकर्त्यांच्या वकिलांना कोर्टाला हे पटवून देण्याची कसरत असते की हे प्रकरण कोर्टाने का पुन्हा एकदा सुनावणीसाठी घ्यावं। क्युरेटिव्ह पिटिशन दाखल झाल्यावर कोर्टातील ज्येष्ठ न्यायमूर्ती, सहसा म्हणजे टॉप सिनियर लेवलला जे 3 न्यायमूर्ती असतात त्यांच्या सोबतच ज्यांच्या समोर हे प्रकरण आधी सुनावणीसाठी गेलेलं होतं ते न्यायमूर्ती मिळून निर्णय घेतात बहुमताने की क्युरेटिव्ह याचिका ही कोर्टाने मान्य करायची की नाही। शक्यतो मुख्य याचिका, पुनर्विचार याचिका ज्या न्यायमूर्तींसमोर गेलेली असते, म्हणजे ज्या बेंच समोर त्याची सुनावणी झालेली असते, प्रयत्न हाच असतो की त्याच न्यायमूर्तींसमोर क्युरेटिव्ह याचिकेवर सुद्धा सुनावणी ठेवण्यात यावी।
अर्थात हे प्रत्येक केसमध्ये शक्य नसतं, कारण बऱ्याचदा मध्ये खूप मोठा कालावधी गेलेला असतो, न्यायमूर्ती मधल्या काळामध्ये निवृत्त सुद्धा होत असतात. इथे सुद्धा मराठा आरक्षणाच्या प्रकरणात पाहायचं झालं तर ज्या बेंच समोर खरं तर मराठा आरक्षण हे रद्द ठरवण्यात आलेलं होतं तो बेंच वेगळा आहे आणि आता क्युरेटिव्ह पिटिशन ज्यांच्या समोर गेलेली आहे ते बेंच सुद्धा वेगळं आहे. अर्थात सरन्यायाधीश सुद्धा मधल्या काळात बदललेले आहेत, त्यामुळे हे अपवाद इथे नक्कीच असतात. असं नाहीये की एकच बेंच या सगळ्या याचिकांवर सुनावणी करेल. दुसरी गोष्ट येते ती म्हणजे की क्युरेटिव्ह पिटिशन ही जरी मान्य करण्यात आली पण त्याच्यावर मेरिटच नसेल तर मात्र कोर्टाचा एक प्रकारे वेळ वाया घालवला या अनुषंगाने सुद्धा कोर्ट खूप मोठी एक दंड जो आहे तो सुद्धा आकारू शकतं क्युरेटिव्ह पिटिशनच्या गोष्टीमध्ये. तर आता सध्या मराठा आरक्षणासंदर्भात क्युरेटिव्ह पिटिशन ही सुप्रीम कोर्टात गेलेली आहे. त्याच्यावर नेमकं काय होतं याचे अपडेट्स तुम्ही मुंबई तकच्या आमच्या YouTube चॅनलवर पाहू शकणार आहात. mumbaitak.in या वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला ते अपडेट्स वाचता येतील. त्या निमित्ताने फक्त हे क्युरेटिव्ह पिटिशन म्हणजे नेमकं काय असतं हे समजावून सांगण्याचा आमचा हा प्रयत्न होता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बघत राहा मुंबई तक.